सुषमा, सुषमा, तुला हे शोभत नाही शंतनू. हे बघ, मला एकदा बोलण्याची संधी तरी दे. माझं म्हणणं तरी ऐकून घे प्लीज. काय ऐकायचंय? तू मला का फसवलंस याची कारण सांगणार आहेस? हे बघ, आपण जरा त्या झाडाखाली बसूया. मी तुला सगळं काही समजावून सांगतो प्लीज. तुला जे काय बोलायचं ते लांबून बोल, जवळ याची गरज नाहीये. हे बघ सुषमा, तुझा राग मला कळू शकतो, पण मला सुधाशी लग्न का करावं लागलं हे तरी जरा समजून घे. तुला माहित नसेल, पण सुधाला पोटाचा कॅन्सर आहे. ती 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस काढू शकणार नाही या जगात. काय काय सांगतोयस तू हे? तरी सुद्धा तिच्याशी मी लग्न केलं. मी इतका मूर्ख वाटलो का तुला? अगं, माझ्या वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी हे सगळं केलं. आणि मला दिलेलं वचन? ऐकून घे, सुधा ही माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी. माझ्या वडिलांनी मित्राला वचन दिलं होतं की तुझी मुलगी सून म्हणून घरात घेऊन येईन, आणि तो मित्र वारला. आणि मग माझे वडील शेवटच्या घटका मोजत असताना त्यांनी माझ्याकडनं पाणी मागितलं. मी पाणी घेऊन गेलो तर माझा त्यांनी हात धरला आणि म्हणाले, शंतनू, मला एक वचन दे, नाही तर मी पाणी नाही पिणार. मला हो म्हणण्याखेरीज दुसरा काही इलाजच नव्हता. त्यांनी माझ्याकडनं कोणतं वचन मागितलं ठाऊक आहे? कुठलं वचन? सुधाशी लग्न करण्याचं. त्यांना तिच्या अल्प आयुष्याची कल्पना होती, तरीही त्यांनी वचन मागितलं आणि मी दिलं. त्यानं समाधानाने डोळे मिटले. मला माहितीये, माझा संसार 4-5 महिन्यापेक्षा जास्त नाहीये, पण तिला मी अशा अवस्थेत कुठं सोडणार? आणि त्यात माझा अभ्यासाचं टेन्शन आणि तुझा गैरसमज. मी कसा जगतोय माझंच मला माहिती. शंतनू, तुझी परिस्थिती मला कळतेय, पण आपण आता काहीच करू शकत नाही. हो ग, पण तू तुझ्या डोळ्यातला तिरस्कार मात्र काढून टाक. मला तुला आणखीन खूप काही सांगायचंय ग, पण इतक्यात नाही सांगता येणार. थोडे दिवस थांब. शंतनू, अरे बाप रे, खूप उशीर झाला, मला जायला पाहिजे. मनीषा माझी वाट पाहत असेल. हा मुलांनो, आत्ता शिकवलेला राग उद्यापर्यंत तुम्हाला आला पाहिजे, आणि तुम्हाला नाही आला तर मला राग येईल. काय? नमस्कार. 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 आपण? मी विनस कॅसेट रेकॉर्डिंग कंपनीकडून आलोय. माझ्याकडे? हा. नाही म्हणजे तुमचा काही घोटाळा वगैरे? नाही, घो पण नाही, डाळ पण नाही. मिस्टर सुधीर आपणच ना? हो हो. अहो, आम्ही तुमचे 1-2 सुगम संगीताचे कार्यक्रम ऐकले, तेव्हा आम्ही ठरवलं तुमच्या गाण्याची काढायची कॅसेट. हो, खरं सांगताय? अहो अहो, फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मला मंजूर आहे. मग या कागदावर करा सही. हे पेन हो, आणि हे 1000 रुपये ऍडव्हान्स. Excuse me, may I have a matchbox, please? Thank you. Thanks, a billion. काय मरायचं काय? ओ मिस्टर, दिसत नाही का तुम्हाला? डोळे तपासून घ्या. हो मिस्टर, माझी काही चूक नाही, तीच मध्ये आली आहे. हे पहा, बरं झालं हिला काय दुखापत नाही झाली. झाली असती तर तुमची हाडं खेळखली गेली असती. अरे जा, काय हाडं खेळखली गेली असती? तू कोण समजत स्वतःला? अरे बाहेर निघ सांगतो तुला. जाऊ दे. मिस्टर, आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही जा आता. ठीक आहे, सांभाळ तुझ्या हिरोला. अरे काय सांभाळ, 2 काराखाली आवाज काढून मी इडियट. जाऊ दे म्हटलं ना, कशाला रस्त्यात तमाशा? आणि खरं तर चूक माझीच होती, आणि ती तुमच्यामुळे झाली माहितीये. बिकॉज ऑफ मी? मॅडम, वी आर मीटिंग फॉर द फर्स्ट टाइम. तुमची माझी ओळख सुद्धा नाहीये. अहो, मला तुम्हाला काही विचारायचंय. आपण असं करूया का, समोरच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन कॉफी पिऊया, म्हणजे तुमचंही डोकं शांत होईल आणि मलाही सगळं नीट सांगता येईल. थँक्यू. वेलकम. अहो, तुम्हाला बघून मी इतकी आश्चर्यचकित झाले की मागला कार येते असं मला भान देखील राहिलं नाही. का मला काय शिंगबिंग फुटलेत का? असं नाही हो. मग मी इथे माझ्या मावशीकडे राहते. त्या मावशीच्या घरात एक पिराड आहे. अहं. त्या पिराडात एक सुधा नावाची मुलगी आहे. इज दॅट सो? मग त्याच्यामध्ये एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे? अहो, ती थेट तुमच्यासारखी दिसते. तिने जर पुरुषाचे कपडे घातले तर ती सुधीर दिसेल, आणि मी जर साडी नेसलो तर मी सुद्धा दिसेन. करेक्ट? अगदी बरोबर. पण नवल आहे नाही? देर इज नो नवल इन इट. कारण मी
सुधाचा जुळा भाऊ आहे. खरं सांगतो? तुमची शपथ. पण तुम्ही आला नाही तर कधी तिच्याकडे? मी सहसा कोणाला सांगत नाही, पण तुम्हाला म्हणून सांगतो. तिने त्या फडतूस शंतनुशी लग्न केलेलं मला मुळीच पटलेलं नाहीये. अहो ही स्टील स्टडिंग, तो अजून शिकतोय. आपण प्रेम आंधळ असतं. हे पहा, मी तिला खूप समजावलं, बट शी रिफ्यूज टू अंडरस्टँड. त्यामुळे मी तिचं नाव टाकलं आणि त्या शंतनूला पाहून तो माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते, म्हणून मी भेटायचं टाळतो. पण ती इतकी चांगली आहे, मला तर ती फार आवडते. तुम्ही भेटल्याचं कधी एकदा तिला सांगते असं झालंय मला. बाय द वे, तुम्ही काय करता? मी गायक आहे. आय एम अ सिंगर, यू नो. लवकरच माझ्या गाण्याची कॅसेट मार्केटमध्ये येणार आहे. तुमच्या पोशाखाकडे बघून मात्र अजिबात वाटत नाहीये की तुम्ही गायक असाल म्हणून. गाणं गळ्यात असतं, पोशाखात नसतं. तुम्हाला आवडलं नाही पोशाख? यू डिडंट लाईक इट? नाही नाही, तसं काही नाही. उलट मला खूपच आवडला. अल्पे पण मी बोलवलं होतं तुम्हाला. तुम्ही मला आवडलात म्हणून बिल मी देणार. चला निघू मी आता, मला गेलं पाहिजे. अच्छा, थँक्स अ लॉट फॉर द कॉफी. बाय बाय. पाषाण रोड, लवकर चला. हा? लवकर. साहेब साहेब, फार अर्जंट केस आहे. पाषाण रोडला जायचंय. प्लीज जरा लिफ्ट द्याल का? चला बसा. सुधा 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 कुठे? अजून आली नाही बँकेतून. बँकेतून? आज तर रविवार आहे, बँक बंद. मग कुठे मैत्रिणीकडे गेली असेल. पण तू कशाला इतकी धावत आलीस? एक नवलाची गोष्ट सांगायची होती तिला. आज मला तिचा जुळा भाऊ सुधीर भेटला होता. काय? सुधाचा जुळा भाऊ? कमाल आहे. सुधाने कधी सांगितलं सुद्धा नाही की तिला जुळा भाऊ आहे म्हणून. अगं सुधा केव्हा चालली आहे? या लोकांना माहित नाही. ती बघ आतमध्ये आंघोळ करते. सुधा 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 बाहेर ये लवकर. अगं सुधा. काय ग? बाहेर ये लवकर, मला तुला एक गंमत सांगायची आहे. हो, मग एक काम करतेस का तू? तू जरा हॉल मध्ये जाऊन बैस. मी आंघोळ संपून ताबडतोब येते. ठीक आहे, लवकर ये. हो. दार बंद कर. हे तू माणूस आहेस काय? सगळ्यांना गोत्यात येशील अशा ना. तुम्ही काय काळजी करू नका रे. कोणीही गोत्यात येत नाही. माझी ही केस मी माझ्या पद्धतीनं हाताळणार. या माणसाचं काही कळतच नाही. धनंजय धनंजय, महत्वाची बातमी, महत्वाची. या काय महत्वाची बातमी नाही. काय तुम्हाला दिसणार नाही रे बाबा. चबुरावचा तमाशा पुण्याला आलाय. हत्तीच्या इतकंच ना? इतकंच नाही रे, त्याच्याबरोबर कमळी सुद्धा आली असणार. मला गेलं पाहिजे ताबडतोब. त्या कमळीच्या नादाने घोटाळा करून ठेवलं का सांगतो काय? काळजी करू नका रे बाबा. थांब थांब थांब. तू एक काम कर, काय? तिला भेटायला पार्वती म्हणूनच जा. नाही नाही, प्रेयसीला भेटायला स्त्रीच्या वेशात लोक मरत म्हणतील का मला? ए मर्द, तो म्हणतो ते बरोबर आहे. कुणालाही संशय येणार नाही, अगदी छबुरावाला सुद्धा. अगं बाया 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 बाया, केवढी मोठी झाली ग तू. ए बाई, कोण तू? मी नाही ओळखत तुला. अगं 7 जन्माची ओळख आपली. हा? एवढ्या लवकर इसरून कशी चालल? ए भवाने, लय लाडत येऊ नका. आता तुझ्या बरोबर लाडत नाही यायचं तर कुणा बरोबर यायचं ग? कोण कुठची तू? हे बघ बाई, कोण परशात तू? अरे काय रे, हे कसलं सोंग काढलं? हे बघ, ते नंतर सांगतो. आधी सांग, तुझा बा कुठं आहे? गेलाय बाहेर. आणि आला परत तरी घाबरते कोण? चल. काय छबुराव, जोरात चाललाय ना? कसला जोर घेऊन बसलाय राव? चाललंय आपलं टुकू 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 टुकू. यावेळी पोरीला बरोबर आणली ती. आता पोरीच्या लग्नाचं बघायला नका का? पाहुण्यानं 2-4 पोरं सुशीलात पुण्यातली, म्हणून घेऊन आलो पोरीला. अहो तुमची पोरगी चांगली आहे, कोणी पसंत करेल की. आता त्यो वर बसलाय नव, तेच काय ते ठरवणार कसं? अगं भैया, आबा आला वाटतं. अगं येऊ दे, कशाला घाबरतेस? आबाचा बाबा येऊ दे, मी नाही घाबरत. जाऊ उघड, उघड, उघड. काय ग, कुणा संग बोलत होती? हिच्या संग. हा? ही कोण आणि हे काय छबू काका, मला ओळखलं नाही तुम्ही? अहो आबा, ही पार्वती. पहिलीपासून 4थी पर्यंत नव्हती का माझ्या वर्गात शिकत? अगोदर मी कुठं होतो तुझ्या वर्गात, मला आठवायला? अहो आबा,
माझ्या संग खेळायला नाही का यायची? हा, आणि तुम्ही आले लबाड असे म्हणून माझ्या गालगुच्च्या घ्यायचे ते आठवतं का आठवतं? ती होय तो प्रकारात होती. हिरवा परकर पांढरा पुलका नाचायची नाही का? नाचले मोला आंब्याच्या वनात किती चांगली नाचायची ती. आता आठवला. पण ही इथं असती होय. आता लगीन झालं नाही का तिचं? रांगापिंडाला अगदी मजबूत झाली. माझा नवरा पण तसा दांडगा आहे. पण काय म्हणतो शोभू काका, आता या कमळीचं लगीन करून टाका की लवकर. त्याच खटपटीत आहे मी. आम्ही पण म्हणजे हीच मगाशी म्हणत होती हिच्या मनात एक चांगला मुलगा आहे परशा नावाचा. नाव काढू नका त्याचं. एक डाव फेटू दे मला. त्या हलकटाला जोरानं मारल्याशिवाय राहणार नाही. असं काय केलं त्यानं? काय केलं? अगं त्याला बाजार मास्तर म्हणून माझ्याकडे कामावर ठेवला, तर पिशव्या उचलायच्या ऐवजी माझ्या कमळीलाच उचलायचा डाव करायला लागला. पण तो चांगला असला तर? अगं पण तू काय एवढी तरफदारी करते त्या फडतूस बाजार मास्तराची? त्याची लायकी तर आहे का माझ्या पायतानाजवळ उभी राहायची? असलं 56 परशा मी नोकरीला ठेवतो. मी काय म्हणते शोभू काका, तुमच्या नोकरीत नसलेला एखादा 57वा परशाई जगात असला तर? आमच्या कमळीनं तुला लईच बुरळ घातलेली दिसती. बुरं? अहो ती तर माझ्या जीवा भावाची मैत्रीण आहे. माझ्या काळजात कशी रुतून बसली या. तिला चांगला आणि तिच्या आवडीचाच नवरा मिळणार. तिचा नवरा इतका खुश होईल तिला सोडणारच नाही. असा घट्ट पकडून ठेवी. तुला उशीर होते ना? इथे हा चबू काका. बरं आहे कमळे, इथे हा तवर रोजच भेटीन. तेवढाच आपला टाइमपास होईल नाही का? अच्छा तो हम चलते हैं टिंग 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 टिंग. अच्छा तो हम चलते हैं टिंग. तेरी माँ मेरी माँ, तेरी माँ मेरी माँ दोनों ने टांग से झाड़ू कर दिया. सुधा? तू होय? केवढी घाबरली मी. सुधा, तुझी एक गोष्ट मला खूप आवडली बघ. कोणती ग? हेच, मनात किती दुःख असलं ना तरी तुझा चेहरा मात्र नेहमी प्रसन्न असतो. काही इलाज नाही त्याला. सुरुवातीला मला कळलं ना तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तुला कळलं तेव्हा ना? काय कळलं? तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल? जाऊ दे, आपण तो विषय टाळलेलाच बरा. कोणता विषय? तुला माहितीये तूच. हे बघ, तू काळजी घे. आपलं आयुष्य छोटं असो किंवा मोठं असो, शेवटी ते आनंदात कसं घालवायचं हे आपणच ठरवायचं असतं ना. हो, पण तू काय म्हणतेस ते मला. तू मजेत राहा म्हणजे झालं. तशी तुला काळजी करायला नको. तुझे नवरा डॉक्टरच होणार आहे. मला काय कळतच नाहीये तू काय म्हणतेस. काय सुधाबाई, आज बरं ना नेहमीपेक्षा? अच्छा सुधा, मी जाते. काय हो ज्युनियर माने, आज असं काय विचारलं मला? तू आज चल, मी तुला सगळं सांगतो. चल चल इकडे इकडे. तू आधी मला सांग त्या पोरीला काय सांगितलंस माझ्याबद्दल? तसं काही खास नाही रे, फक्त तुला कॅन्सर आहे म्हणून सांगितलं. मग ठीक, तुला काय शरम? अरे तुझ्यापासून काय लपवणार मी? अरे मी मिरजेला शिकायला होतो ना, तेव्हा हिची माझी भेट झाली आणि तिथेच आमचं जमलं. अरे वा. ही माझ्या आयुष्यातनं कायमची जाऊ नये म्हणून माझ्या बायकोला कॅन्सर आणावा लागला. अच्छा अच्छा. आणि तुला तर माहितच आहे रे, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. या 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 अलभ्य लाभ अलभ्य लाभ. काय इकडे कुठे काय मोर्चा? शॉपिंग. शॉपिंग. नुसतं नाव घे. नाव घ्यायला सांगताय तिला? नाव घे म्हणजे तिकडचं नाव नाही घे, वस्तूचं नाव घे म्हणजे लगेच हजर करतो. नेल पॉलिशच्या 2-3 शेड्स दाखवा ना. नेल पॉलिश. तुला गंगावन पाहिजे असेल बहुतेक. शी, गंगावन. तुम्ही आजकालच्या मुली बॉबकट आणि बॉयकट करायला लागल्यापासून गंगावनाला बापच आईच राहिलेली नाही. नेल पॉलिश पाहिजे ना. प्लीज. तुझी नका बघू. अरे हे काय, हे काय पद्धत तरी काय नका दाखवणी? मांजरी तरी काय नका दाखवते? हे काय बघू. चांगले खातेच वाटतं. तू तू ही शेड लाव, चांगली दिसते बघ. नख एकदम नखरेल दिसतील. बघ नका खरी आहेत ना? म्हणजे काय? म्हणजे काय काय भंकच केली मी, काय कळत नाही एवढं. हे पहा, तुम्हाला काही घ्यायचं असेल ते चटकन घ्या आणि निघा. ही गप्पा मारण्याची जागा नाही. या आमच्या मालकीने बाई, यांची शिस्त म्हणजे एकदम कडक. तुम्ही गप्पा बसा. बसतो ना गप्प. लिपस्टिक देऊ ना? द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या. केबिन. मामला कठीण आहे. आम्ही जातो आता. तुमची ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली असेल. बाय. येस मॅडम. मिस्टर माने, हा? खरेदीला आलेल्या बायकांची तुम्ही नको तितकं बोलता. हा काय, त्यांचा मूड सांभाळण्यासाठी मला बोलावं लागतं ना. हे पहा, त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही. सेल्समन विक्री करावी. तेच 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 करतो ना मी.
म्हणजे काय होतं, मी एक शब्द बोलला ना की बायका 4 शब्द जास्ती बोलतात. आता बाई असल्यामुळे तुम्हाला माहिती मगाशी त्या 2 मुली आल्या होत्या त्यांच्याशी तुम्ही हा त्या मुली होय. त्या मुली मला एकदम जवळच्या आहेत. जवळच्या म्हणजे जवळच्या म्हणजे जवळजवळ घरातल्याच आहेत. तुमचं बोलणंच काही मला कळत नाही. काय मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या मालकीण बाईच्या त्या भाच्या आहेत. ते ठीक आहे हो, पण हातात हात घेऊन नखा पाण्याची काय गरज होती? उद्या कोणी लिपस्टिक मागितली तर तुम्ही ओठ मुळीच हातात घेणार नाही, कारण कुठल्या ओठाला कुठली लिपस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळतं. आता तुम्ही लावलेली ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होतं. मॅडम तुम्ही फार सुंदर दिसता. मला आधी सांगा, त्या मुली खरोखरच मालकिणीच्या भाच्या होत्या? हो ना, एकीचं नाव सुषमा आणि दुसरीचं नाव मनीषा. आणि मालकीण बाई आहेत ना त्यांचं नाव लीलाबाई काळभोर. पाषाण रोडला त्यांचा मोठा बंगला आहे. जाऊन तुम्ही खात्री करून घेऊ शकता ना. ऑल राईट तुम्ही जाऊ शकता, पण लक्षात ठेवा बायकांची रस सांभाळून बघा. त्यांच्याशी सलगीनं वागलेलं सेल्समन म्हणून बरं दिसत नाही, आणि मलाही ते आवडत नाही. हो जातो ना मी जातो.